हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर हा 2 दिवसाचा व्हिडिओ आहे, रविवारचा आणि सोमवारचा. कारण रविवारी शूट करायला काही नव्हतंच. असं सकाळीच फक्त मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, परवा दिवशीच्या, की मी भाजीसाठी डाळ भिजायला ठेवली होती. पण नंतर ह्यांची ना कंबर खूप दुखते ना, मग कंबरेसाठी ना उडदाची डाळ चांगली असते कंबरेसाठी. त्यामुळे मग नंतर उडदाचे वरण घातलं होतं उडदाचं. तर मी चिकट होते म्हणून कधी घालत नव्हते, पण आमची बहीण म्हणली की भाजून शिजायला टाकायचे म्हणजे वरण चिकट होत नाही, छान होतं. आणि लालपेक्षा ना हिरव्या मिरचीचं वरण छान होतं, पण आमच्या शिवानीला ते आवडत नाही. त्यामुळे मग लाल मिरच्याचंच वरण केलं. आणि मग डाळीचं करायचं काय? मग डाळी अशीच वाटोळी झाली असती. पण आता अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, वाटोळं करायला नको वाटतं. त्यामुळे मग म्हणलं चला डाळ मिक्सरमधून काढून घेतली. म्हणलं आपण जसा भज्जे करतो तसंच करून बघू कसं होतं आहे, काय होतं आहे. म्हणून मिक्सरमधून काढून घेतलं. त्यात अगोदरच मी म्हणले असं तुकडे जर टाकले ना तर निसून खावं लागतं. त्यामुळे मग डायरेक्ट मी अद्रक, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि मिरच्या डायरेक्ट मी त्या डाळीतच टाकल्या आणि मिक्सरमधून काढलं. आणि नंतर मग ते मंद गॅसवर तळून घेतलं. मोठ्या गॅसवर जर तळले असते ना तर मधून कच्चे राहिले असते. त्यामुळे थोडा उशीर लागतो, पण भजे खूप छान लागतात. भजे खरंच छान लागतात. तर सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला आणि दुपारून आता इथे लिंबाचं झाड तोडायला चालू होतं. ह्यांनी गाडीहून आले ना काहीतर काम निघतंच प्रत्येक वेळेस. आता हे झाड कव्वा 2 महिन्यापूर्वीच तोडलं होतं, तर आता अजून फांटे पूर्ण असे खाली पसरले होते. थोडासुद्धा उजेड घरात येत नव्हता. आणि त्यातल्या त्यात आमचं जे वायर आहे तर त्या वायराला ते झाड चिटकायलं होतं. त्यामुळे आमची लाईट पण एक दिवशी रात्री बराच टाईम नव्हती. कारण ते फांटा हल्ला ना तर ते वायर पण हलायचं, मग लाईट आमची जात होती. त्यामुळे मग आता इथं झाडाची म्हणजे तोड करायला चालू आहे. तर बाहेरचा माणूस लावलं होतं, कारण यांना कंबरेमुळं झाडावर वगैरे चढता येत नाही. बाळू असतं तर आमचं त्यानं केलं असतं, पण बाळू आता पुण्याला आहे. त्यामुळे तो काय आता मांडव्याला नाही येऊ शकत. कधीतरी सुट्टीला वगैरे येईल एखाद्या वेळेस, दिवाळीच्या टायमाला वगैरे. तर असो, तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे, म्हणजे सोमवारचा व्हिडिओ आहे. तर सकाळी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आणि हे जे तूप आहे ना, मी 4 दिवस झालं म्हणजे हलवून ठेवलं होतं, पण ते लोणीच काही येत नव्हतं वरी, वातावरणामुळे का काय कुणाला माहिती. मी तसंच ठेवलं. तर लोण्याचा काल गोळा झाला सोमवारचा. त्यामुळे मग लगेच काढलं आणि लगेच कडवून घेतलं. आणि इथं आता भाजी करायला चालू आहे. सोमवार असल्यामुळे 3 योग आले सोबत सोडत असते. तसं तर मी प्रत्येक सोमवारी पांढरी साडी घालते आणि मंदिरात जाते. पण आज म्हणलं थोडासा स्पेशल होता, कारण सोमवार आणि प्रदेश एका दिवस आला होता. त्यामुळे मंदिरात जाऊन आले मी. आणि आज बघा मी कानातलं काढून ठेवले, म्हणजे कानातल्याचे बेज खूप मोठे झालेत. ह्याला पण विलाज आहे, घरच्या घरी विलाज आहे कानाचं बेज लहान करण्यासाठी. पण ना मला भीती वाटते, म्हणजे मला वाटतं काहीतरी होतंय. कारण आमच्यात लातूरमध्ये शेजारच्या एका ताईनं केलं होतं, तर तिला ना दुःख झालं होतं. कंप्लीट 1 महिना दुःख होतं तिच्या कानाचं. त्यामुळे मला भीती वाटते घरी काय करायचं. आणि पार्लरमध्ये पण निघालेले, पण मला मी अजून तर कधी पार्लरमध्ये पाऊल टाकलेलं नाही अजून तरी कधी. त्यामुळे मग तिकडे पण नाही गेले, म्हणून कानातलं काढून ठेवले. तरी पण मी सरपाळ्या घालत असते कानातलं, कारण माझा चेहरा मोठा दिसतो कानातलं नसल्यावर, चांगला वाटत नाही. त्यामुळे मी कंटिन्यू कानातलं ठेवत असते. पण आज काढलंय म्हणलं जाऊया आता, रोज उठल्या कुठं कानातलं ठेवत बसायचं म्हणून. तर आज पावभाजीची भाजी केली आहे. त्याचा व्हिडिओ करायचा होता, पण माझा मोबाईल स्विच ऑफ पडला, लाईट पण नव्हती. त्यामुळे व्हिडिओ काय केला नाही त्याचा. पण आता करायच्यात गव्हाणे, कारण बरेच दिवस झाले केले नाही. मागे एकदा करून बघितले होते, पण तेव्हा व्हिडिओ काय केला नव्हता मी. तर आता करायचे ते. म्हणलं चला बघू, ते तरी तुमच्यासोबत शेअर करू. आणि आज सोमवार आहे, त्यामुळे काल आंबे आणले होते. तर खाण्याचं आमच्यात असं सेम काही नसतं, जे मनातील ते. कारण घावणे बनवले ना तर त्याच्यावर एकतर हिरवी चटणी, मला शेंगदाण्याची आपल्या इडलीला करतो तशी चटणी, नाहीतर मग पिवळं बटाटं असं असतं. पण आम्ही पावभाजीवर जी बटाटं खातो तर ती बटाटं त्याच्यावर. आणि त्या दोन्हीमध्ये रसाचं काही कॉम्बिनेशन नाही, पण तरी रस, का तर आंबे आणले म्हणून रस. आणि चपात्याला कणिक पण मळून ठेवली आहे. चपात्या करायच्या आता. शिवानीनं भाजी करून ठेवल्या, कारण तिला तसली भाजी जास्त आवडते. पावभाजीला जी आपण भाजी खातो तर ती भाजी तिला जास्त आवडते. इथे पाव काय भेटत नाही, त्यामुळे पाव काय आणत, ती भाजी सतत असते आमच्यात. असं पण भाजीचं गोडं पडतं काय. तर बघा इथं घावण्याची तयारी चालू आहे आता माझी. तर तुम्हाला तर माहितीच आहे की मी तांदळाचं पीठ कंपल्सरी घरात ठेवते प्रत्येक वेळेस, कारण तांदळाचं पीठ कशाला पण उपयोगाला येतं. त्यामुळे मी ठेवत असते. तर इथे बघा तांदळाचं पीठ कालवून घेतले मी.
मस्तपैकी आपण जसं डोसा बनवायला कालवतो तसं मी ते पीठ कालवून घेतलं आणि इथं आता आपली जी घावणी आहेत तर ती बनवायला चालू आहेत. कारण माझा सोमवार होता तर जेव्हा जेवायचं तेव्हाच मला करायची होती माझ्यापुरते 2. कारण समूसाठी 2 करून खाल्ले होते आणि इथं दुपारचा टाईम झाला होता. मी 12 12:30 1च्या नंतरच मी माझा उपवास सोडते खरं तर एक घावणा टाकला आणि लगेचच माझ्याकडे गिऱ्हाईक आलं. त्यामुळे मला तसंच जावं लागलं. गॅस बारीक करायचं मी काही केलं नाही, मोठाच ठेवला. तोपर्यंत थोडंसं पुढे गेला, म्हणजेच थोडासा मागे घ्यायचा होता पण थोडासा पुढे गेला म्हणजेच करपला. पण एवढा पण काही जास्त करपला नव्हता, बरा होता, कडक झाला मस्तपैकी मला जसा पाहिजे तसा. इथं माझी जेवणाची तयारी चालू आहे, म्हणजे ताट वाढून घेत होते मी. माझं घावणं एक वरी होता, एक ताटात घेतला. गरम गरम मला खायचा होता, कारण हे जे घावणं आहे ते थंड झाल्यावर नाही चांगलं लागत, गरमच चांगला लागतो. कारण आपण जसे डोसे बनवतो तर तोच प्रकार आहे. तर फरक फक्त इतकाच आहे की त्याला तांदूळ भिजायला ठेवावं लागते आणि ह्याला जे आहे तर पीठ भिजावं लागतं, एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. तर इथे बघा आमचं किचनचं जे सामान आहे तर ते सगळं सामान आलं होतं आता. स्टाईल वगैरे किचनचं जे बी काय सामान आहे तर ते सगळं आलं होतं. कारण आम्हाला वाटलं संध्याकाळी येईल म्हणून, पण नाही, दुपारीच आलं होतं. माझं जेवण वगैरे झालं, लगेचच इथं आलं बाहेर सामान आमचं. तर इथे बघा 2 प्रकारच्या स्टाईल घेऊन आलात आम्ही. एक जी आहे तर ती लहान साईजची आहे आणि एक मोठ्या साईजची आहे. कारण दिसायला सेमच आहे पण फरशीमध्ये थोडासा बदल आहे. कारण एक जी आहे ते थोडीशी खरमुळी आहे आणि एक जी आहे ते एकदम मऊ आहे. आणि ही जी आहे किचन वट्ट्याची स्टाईल आहे, म्हणजेच डेकोरेशनसाठी आणलेली. तर चला, आताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.